परम शांती. आजच्या जगात पालक दूर नाहीत कारण त्यांच्या प्रेमात कमी आहे. ते थकलेले आहेत कारण त्यांच्या हृदयात प्रेमाचा अतोनात भार आहे. काम करणाऱ्या माता, काम करणारे वडील, स्थैर्याच्या शोधात, सुरक्षित भविष्य घडवताना, जबाबदाऱ्या पार पाडताना, उद्याचा दिवस अधिक चांगला व्हावा म्हणून प्रयत्न करताना आणि आजच्या काही क्षणांसाठी मनोमन आतुर होताना. पण काय जर हे पालनपोषण वेळेच्या प्रमाणाबद्दल नसून तर ऊर्जाच्या गुणवत्तेबद्दल असेल? परमशांती पालनपोषण हे परिपूर्ण होण्याबद्दल नाही, ते शांत होण्याबद्दल आहे. प्रतिक्रियेच्या लाटेत वाहून जाण्याऐवजी सजगपणे उत्तर देण्याबद्दल आहे. नियंत्रण करण्याऐवजी जोडलं जाण्याबद्दल आहे. जेव्हा पालक आपल्या अंतःकरणात मौन धारण करतात, तेव्हा मुलाला बाहेर सुरक्षिततेचा अनुभव येतो. मुलं आपल्या शब्दांमधून शिकत नाहीत, ती आपल्या तरंगांना आत्मसात करतात. जर आपण कार्यालयाचा भार घरात आणला तर आपण नकळत काळजीची जागा बदलतो. जर आपण सजगता घरात आणतो तर आपण स्थैर्याचा प्रसार करतो. खोल श्वास घ्या, हळूहळू बाहेर सोडा आणि मनातल्या मनात म्हणा, मी या घरात शांती पसरवते. आपण नेहमी आपल्या कार्यभाराला बदलू शकत नाही, पण आपण आपल्या अंतर्गत अवस्थेला बदलू शकतो. काम करणारे पालक अनेकदा अपराधबोध अनुभवतात. मी पुरेसं करत नाही, मी पुरेशी उपस्थित नाही. उपस्थितीला तासांनी मोजलं जात नाही, उपस्थितीला सजगतेने मोजलं जातं. परमशांती पालनपोषण सूक्ष्म क्षणांमध्ये घडते. जेव्हा मूल ऐकलं जात असल्याचं अनुभवतं, तेव्हा ते सतत लक्ष वेधण्याचा प्रयत्न थांबवतं. मुलांना जास्त गोंगाटाची गरज नाही, त्यांना भावनिक स्थैर्याची गरज आहे. परमशांती पालनपोषण म्हणजे संघर्ष नसणे नव्हे, याचा अर्थ आहे सजग संघर्ष. शांत मन दुसऱ्या मनालाही शांत करतं. एक शांत पालक एक शांत प्रौढ तयार करतो आणि शांत प्रौढच एक शांत समाज घडवतात. मानवता बदलते एका शांत घरापासून एका वेळेत. आपल्याला जास्त वेळाची गरज नाही, आपल्याला जास्त परमशांतीची गरज आहे. आणि जेव्हा आपण शांती घरात आणतो तेव्हा आपलं मूल आपलीच सावली बनतं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून परमशांती प्रत्येक घरात पोहोचू शकेल. परमशांती, परमशांती, परमशांती. बेहद की परम